झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसाळ्यातल्या पहिल्या टप्प्यातच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय। चंद्रपूर जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आलाय। भात, सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या पेरणीला आवश्यक पाऊस झाल्यानं हंगामाची सुरुवात समाधानकारक झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं पेरणीच्या कामांना अशी धडाक्यात सुरुवात झाली आहे। चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षी याच काळात केवळ 55 मिलीमीटर पाऊस पडला होता। जिल्ह्यात 1,65,000 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड तर 1,45,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे। कापसाच्या क्षेत्रात घट अपेक्षित असून ते 1,14,000 एवढं राहण्याची शक्यता आहे। तूर लागवडीचं क्षेत्र 32,000 हेक्टर कायम राहण्याचं नियोजन कृषी विभागानं केलंय। झालेला पाऊस हा अतिशय चांगला झालेला आहे। याच्यामध्ये नुकसानीचा आज तरी प्रश्न येत नाही याच्यामध्ये, आणि हा 100% पेरणी योग्य जमिनीमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी झालेला पाऊस आहे। त्याच्यामुळे हा अतिशय चांगला पाऊस आहे। ह्या पावसामध्ये कापूस, सोयाबीन आणि भाताच्या ह्या 100% पेरण्या पूर्ण होतील। यंदा हवामान खात्यानं चंद्रपूर जिल्ह्यात 98 ते 101% पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलाय। या अंदाजानुसार पाऊस झाल्यास कृषी उत्पादन अपेक्षेनुसार होण्यास मदत होईल आणि पर्यायानं बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्यही फुलेल। आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।